आता एक सविस्तर बातमी। गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत काँग्रेसमध्ये विसंवाद असल्याची टीका बावनकुळेंनी काँग्रेसवर केली आहे। काँग्रेस पार्टीत प्रचंड अविश्वास आणि काँग्रेसचे हाल सुरू आहेत। महाराष्ट्रातील नेते सुद्धा एकमेकांकडे बघत नाहीये अशी ही टीका बावनकुळेंनी काँग्रेसवर केली आहे। एक तर काँग्रेसचा कार्यकर्ता असा म्हणाला आमच्यामध्ये विसंवाद आहे। काँग्रेस पार्टीमध्ये बूथपर्यंत विसंवाद आहे। दिल्लीपासून गल्लीपर्यंत काँग्रेस पार्टी कार्यकर्त्यांना विचारायला तयार नाहीये। काँग्रेस पार्टीमध्ये खऱ्या अर्थाने प्रचंड अविश्वासाचं वातावरण आहे। वडेट्टीवार नाना पटोलेकडे पाहत नाही, नाना पटोले वडेट्टीवारकडे पाहत नाही, दोघंही सुनील केदारकडे पाहत नाही, तिघही यशवंती ठाकूरला विचारत नाही, चौघही हर्षवर्धन सपकाळचं तोड पाहत नाही, पाचही जण राहुल गांधीला पाहत नाही। फार वाईट हाल आहे काँग्रेस। आणि अशा पार्टीचा हाल असताना एवढ्या चांगल्या काळामध्ये एक जरी सीट पडली तरी आपलं नुकसान होणार आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। बीएमसी निवडणुकीमध्ये मनसे शिंदेच्या शिवसेनेला आव्हान देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बीएमसी निवडणुकीमध्ये शिवसेना विरुद्ध मनसे अशी लढत होण्याची शक्यता आहे। शिंदेंसोबत गेलेल्या नगरसेवकांच्या प्रभागात मनसे ताकद दाखवणार आहे। महायुतीमध्ये शिंदेच्या शिवसेनेला सोडण्यात येणाऱ्या जागा त्याच ठिकाणी उद्धव ठाकरे मनसेला सोडणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। तर बीएमसी निवडणुकीसाठी आतापर्यंत मनसेकडून 75 जागांची मागणी करण्यात आली आहे। समाजामध्ये भाषा आणि प्रांताच्या आधारावरती जनतेची काही लोकांची माती भडकवण्याचा प्रयत्न करतायत। अशामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। आणि त्याच्यामुळे परवा आपण बघितलं की अर्णव खैरे नावाच्या एका मराठी तरुणाला ट्रेनमध्ये एक वाक्य हिंदी बोलल्यामुळे मारहाण झाली होती आणि त्या मारहाणीतून मानसिकदृष्ट्या खचलेल्या अर्णवने आत्महत्या केली आणि एका मराठी तरुणाला आपला जीव यामुळे गमवावा लागलेला आहे। आणि त्यामुळे आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता काही लोक हा जो केविलवाणा प्रयत्न करतायत त्याच्यामुळे कुठेतरी समाज व्यवस्था ही बिघडत आहे, कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होत आहे आणि तसंच काही लोकांना भडकवून अशा प्रकारची काही प्रवृत्ती या ठिकाणी जी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची जी प्रवृत्ती आहे त्यामुळे अशा लोकांना सद्बुद्धी द्यावी अशा प्रकारची प्रार्थना आम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाकडे जाऊन करणार आहोत। गेल्या काही दिवसापासून जो मराठी आणि हिंदी वाद जो आहे तो पेटलेला होता आणि त्यानंतर हे घडलं असावं असं तुमचं म्हणणं आहे? नाही, नक्कीच काही लोक प्रक्षोभक अशा प्रकारची विधानं करत आहेत, माती भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, समाजामध्ये तेढ निर्माण करत आहेत, भाषेच्या आधारावरती प्रांताच्या आधारावरती अशा प्रकारे मारामाऱ्या करणं, कुट्या करणं, माती भडकवणं, प्रक्षोभक विधानं करणं अशा प्रकारच्या काही गोष्टी काही राजकीय पक्ष आणि काही राजकीय नेत्यांकडून होत असताना त्याचा परिणाम हा झालाय की एका मराठी तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय आणि त्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे। स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी अशा प्रकारे समाज व्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि त्याकरता काही लोकांना काही राजकीय नेत्यांना सद्बुद्धी मिळावी याकरता आमची प्रार्थना आहे। नेमकी कोणाला? मालेगावमधून बातमी आहे। मालेगावातील जनाक्रोश मोर्चातील आंदोलकांवर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। 200 अज्ञातांवर छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। आदेशाचं उल्लंघन, सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप या आंदोलकांवर ठेवण्यात आलाय। मालेगावातील चिमुकलीच्या हत्येनंतर मालेगावात हा आक्रोश पाहायला मिळाला आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। मालेगाव शहरामध्ये चिमुकलीच्या अत्याचार प्रकरणी काल मोठा जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी होता आणि मालेगाव शहरातील कोर्ट न्यायालयात आवारात जन आक्रोश मोर्चाचा ताबा सुटला आणि जवळपास 200 पेक्षा जास्त लोकांनी थेट न्यायालयाचा गेट तोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता। न्यायालयाच्या गेटवरती, न्यायालयाच्या शटरवरती चपला मारून त्यांचे राग करून असं धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या बाबतीत आता मालेगाव छावणी पोलीस स्टेशनमध्ये त्या संदर्भातला 200 पेक्षा जास्त लोकांवरती, अज्ञात लोकांवरती गुन्हा दाखल करण्यात आले। अचानक झालेला आरोपीला न्यायालयात आणल्याची माहिती या ठिकाणी दिली आणि त्या माहितीच्या आधारावरती न्यायालयातील गेट तोडून मध्ये घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु पोलिसांमार्फत योग्य ते बंदोबस्त करण्यात आला आणि नंतर त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यात आलं आणि आता त्या थेट मालेगाव छावणी पोलिसात जवळपास 200 पेक्षा जास्त अज्ञात लोकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मनोहर शेवळा, मराठी, मालेगाव। महत्त्वाची बातमी समोर येते। आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र रॅकेटचा पर्दाफाश झालाय। दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केली आहे। पाकिस्तानातून येणाऱ्या अत्याधुनिक शस्त्राचा हा साठा जप्त करण्यात आलेला आहे। दरम्यान शस्त्र ड्रोनद्वारे पाकिस्तानातनं पंजाबला पाठवण्यात आली होती।
अशी माहिती समोर येते. कुख्यात गुंडांना शस्त्र पुरवणाऱ्या 4 आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. शस्त्र बिश्नोई बंबिहा या टोळीला पुरवण्यात येणार होती अशी ही माहिती आहे. तर गोगी हिमांशू भाऊ टोळीला सुद्धा ही शस्त्र देण्यात येणार होती. आता या शस्त्रांचा हा साठा जप्त करण्यात आलाय. अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून. प्रमोद, काय अधिकची माहिती आहे? मोहिनी, आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र रॅकेटचा पर्दाफाश दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेली आहे आणि त्यांची ही खूप मोठी कारवाई आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे. कारण पाकिस्तानामधनं भारतामध्ये सातत्यानं कुरापती केल्या जातात आणि तशाच पद्धतीच्या कुरापती पाकिस्तानकडनं केल्या जात होत्या आणि ही शस्त्र जी आहेत ती ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये पाठवण्यात येत होती. ही शस्त्र जी आहेत ती दिल्लीमध्ये पाठवण्यात येत होती पाकिस्तानमधनं आणि ती पाठवत असतानाच दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही शस्त्र जी आहेत जप्त केलेली आहेत. सोबतच 4 अटक देखील करण्यात आलेली आहे. म्हणून ही माहिती मिळते त्या माहितीनुसार ही शस्त्र जी आहेत ती लॉरेन्स बिश्नोई गँग असेल, बंबिहा गँग असेल, गोंगी हिमांशू भाऊ टोळी या सगळ्यांना पाठवली जात होती. पण ही शस्त्र त्यांना पोहोचवण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं ही सगळी शस्त्र असतील किंवा 4 अटक केलेली आहेत. मागच्या काही दिवसापासून भारतामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवरती मोहिनी केलेली ही सगळ्यात मोठी कारवाई आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागणार. अगदी नक्कीच प्रमोद, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.